दिस इज टाईप 2 ज्याच्यामध्ये लॉग असतो किंवा लॉग 1/x. ठीक आहे. सो काय करायचं ते आपण बघूया. त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन वगैरे ठेवायचे ते कसे ते बघणार आहोत. सो पहिल्यांदा हा जो प्रॉब्लेम आहे हा सिम्प्लिफाईड व्हर्जनमध्ये लिहूयात. I इज इक्वल टू 0 to 1 x log x आणि ब्रॅकेटची पॉवर रेस टू 4 म्हणजे ती पॉवर x ची पण आहे लॉगची पण आहे. सो असं लिहित आहे x रेस टू 4 आणि log x raised to 4 dx. Okay, don't get confused with this log x raised to 4. बघा असं असतं log x raised to 4 असं असेल तर याचा आन्सर काय लिहितो 4 log x, राईट. असं. बट ऑब्झर्व दिस टर्म केअरफुली. इथे मात्र तसं नाही. ब्रॅकेट आहे आणि ब्रॅकेटची पॉवर ही x ची पॉवर आहे का? नाही. जर इथे x ची पॉवर असते रेस टू 4 तर हे असं करता आलं असतं. बट आता इथं ब्रॅकेटची पॉवर 4 आहे. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की log x रेस टू 4 जे आहे इज नॉट इक्वल टू 4 log x असं लिहिता येणार नाही. बरोबर, म्हणजे हे नॉट इक्वल टू आहे. ओके, चुकूनही असं करू नका, नाही तर कॉमन मिस्टेक्स. दिस इज द कॉमन मिस्टेक कमिटेड बाय मोस्ट ऑफ द स्टुडंट्स. फाईन. सो एवढं बघितल्याच्या नंतर आपल्याला अगदी क्लिअरिटी आहे व्हॉट विल बी द सबस्टिट्यूशन. नाव स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 सबस्टिट्यूशन. सो पुट लॉग एक्स वेगळा वाटतं म्हणून त्याच्याऐवजी सबस्टिट्यूशन ठेवायचं असं आपलं लॉजिक आहे. रादर लॉग एक्सचा टाईप आला की लक्षात ठेवायचं लॉग एक्सच्या ऐवजी सबस्टिट्यूशन ठेवायचं. सो पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी, राईट. दिस इज फर्स्ट स्टेप. नाव सेकंड स्टेप. ते माहिती आपल्याला काय करतो आपण व्हॅल्यू ऑफ एक्स, राईट. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल इथे एक्स आहे लॉगच्या आतमध्ये मग लॉग काढून टाकायचंय. सर लॉग रिमूव्ह करायचं असेल तर कोणाची हेल्प घ्यायला लागते माहिती आपल्याला? ईच. बरोबर. सो मग दोन्ही बाजूला बेस ऍज अ ई घेऊया आपण. मग काय होईल ई रेस टू लॉग एक्स इज इक्वल टू ई रेस टू टी. सो ई आणि लॉग एकमेकांना कॅन्सल करतात. सो विल गेट एक्स इज इक्वल टू ई रेस टू टी. आता इथे तुम्हाला मिळणार आहे ई रेस टू टी. ऑब्झर्व करा ई रेस टू टी मिळाला म्हणजे ते काय होईल 4t होऊन जाईल समजा. बट व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ गॅमा फंक्शन? डोंट फॉरगेट काय आहे स्टँडर्ड फॉर्मॅट. काय? इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एक्स इंटू एक्स रेस टू एन डी एक्स, राईट. सो हा व्हेरिएबल आहे बट मायनस इज कंपल्सरी हिअर, राईट. मायनस, राईट. मायनस पाहिजे. आता ह्या तुम्ही जर इथे ई रेस टू टी ठेवलं तर मायनस येतो का त्याच्यात? नाही येत. म्हणजेच याचा अर्थ आता आपला कॉमन सेन्स आपल्याला काय सांगतो की इथे काय वापरायला लागेल? मायनस साइन वापरायला लागेल. काय वापरायला लागेल? मायनस. सो दॅट वी विल गेट ई रेस टू मायनस टी, राईट. ई रेस टू मायनस टी. आता हे प्रॅक्टिकली जेव्हा आपण करून बघतो ना तेव्हा आपल्या लक्षात येतं म्हणजे सांगायचा भाग. ओके. सो हे असं करावं लागणार आहे आपल्याला. सो एक्स ची व्हॅल्यू ई रेस टू मायनस टी मिळालेली आहे. स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 आता काय करायचं? डिफरन्शिएशन. सो डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. So derivative of x is, I mean with respect to x is 1. Okay. So x ची derivative with respect to x काय ते 1. So this is equal to आता इरेस टू ची नॉर्मल डेरिव्हेटिव्ह काढा. इरेस टू ऍज इट इज म्हणजे इरेस टू समथिंग जे असतं त्याची डेरिव्हेटिव्ह नॉर्मली इरेस टू समथिंग असंच लिहितो आपण. सो इरेस टू मायनस टी ऍज इट इज. बट इथे काय आहे टी ला जे काही मल्टिप्लाय आहे त्याने इथे काय करतो इथे पण मल्टिप्लाय करून घेतो. सो काय आहे ते -1 मल्टिप्लिकेशन मध्ये. सो -1 लिहिला. हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हे समजून घ्या. सो ई रेस टू मायनस टी आहे म्हणून इथे -1 मल्टिप्लाय दिसतोय टीला म्हणून -1 ने मल्टिप्लाय करायचं. जर इथे ए असता तर इथे ए ने मल्टिप्लाय केलं असतं. कळतंय? बरोबर. आणि इथं समजा t/2 असतं t/2 असतं तर 1/2 ने मल्टिप्लाय केलं असतं. सिंपल. बट दिस इज द डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. बट विचारलं काय विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणून कशाने मल्टिप्लाय करायचंय? dt/dx ने मल्टिप्लाय करायचं. आणि मग आता हे थोडंसं नीट करून घेऊयात आपण.
dx ला त्या साईडला शिफ्ट करूयात. सो dx इज इक्वल टू मायनस साइन e रेज टू मायनस टी dt, राइट. मायनस मायनस e रेज टू मायनस टी dt dt. क्लियर. नेक्स्ट स्टेप इज लिमिट्स अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथे 0 to 1 लिमिट्स दिलेत आणि मग आपल्याला मात्र गॅमा फंक्शन मध्ये काय असतंय, काय लिमिट्स एक्सपेक्टेड आहेत, 0 to इन्फिनिटी. हे इंटरेस्टिंग होणार आहे. आता ते कसं करायचं ते बघूयात आपण. पहिल्यांदा टी ची व्हॅल्यू काढायची. लक्षात घ्या टी ची व्हॅल्यू काढतो म्हणून ते एक्सप्रेशन लिहायचं ज्याच्यामध्ये टी एका बाजूला असेल. मग इथं मायनस टी आहे, बरोबर ना. मग हा मायनस साइन मी याला दिला तर काय होईल, मायनस लॉग होईल. म्हणजे टी एका बाजूला लिहितो, दुसऱ्या बाजूला मायनस लॉग एक्स असं लिहितो. सो पहिल्यांदा काय करायचंय, तुमच्याकडे असणाऱ्या एक्सचं लिमिट ठेवायचं. लोअर लिमिट काय एक्सचं 0. मग जर इथे मी 0 ठेवला तर टी इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ काय होणार, लॉग ऑफ 0, बरोबर ना. काय होणार, लॉग ऑफ 0. हे मायनस साइन बाहेर आहे, ओके, किंवा असं असं आहे, ठीक आहे. सो मायनस साइन आणि लॉग ऑफ 0चे आन्सर जे आहे ते मायनस इन्फिनिटी असतं. काय असतं ते, मायनस इन्फिनिटी. सो फायनली टी इज इक्वल मायनस मायनस प्लस टी इज इक्वल टू काय मिळालंय, टी इज इक्वल टू इन्फिनिटी मिळालेलं आहे. काय मिळालं, टी इज इक्वल टू इन्फिनिटी. हे झालं एक. त्याच्यानंतर एक्स ची व्हॅल्यू दुसरी ठेवायची. काय एक्स ची दुसरी व्हॅल्यू 1. सो 1. सो टी इज इक्वल टू इथे ठेवूयात मायनस लॉग ऑफ 1. बट लॉग ऑफ 1 काय असतो, 0 असतो. सो टी ची व्हॅल्यू काय मिळाली, 0 मिळालेली आहे आपल्याला. म्हणजेच लिमिट्स काय मिळाले बघा, इथे 0 to 1 होतं, आता काय मिळालं, इन्फिनिटी टू 0 मिळालं. आता बरेच जण काय करतील, नेहमीप्रमाणे टोकून देतील, हा नाही 0 to इन्फिनिटी येणारच आहे सर, त्याच्याशिवाय आपल्याला गॅमा फंक्शन वापरता येणार नाही. बट वेट, इथं थोडंसं उलट आहे. रादर आता तुम्हाला कळेल पुढे की काही गोष्टी थोड्याशा चेंज होऊ शकतात आणि मग त्यानुसार आपल्याला काही गोष्टी परफॉर्म करायच्यात. नाऊ स्टेप नंबर 5, कन्व्हर्जन. आणि मला वाटतं ह्या मी ज्या स्टेप्स लिहितोय तुम्हाला बऱ्यापैकी इलस्ट्रेट होत असतील, त्या लक्षात राहिल्या की काम होऊन जाणार आहे आपलं. सो स्टेप्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कन्व्हर्जन. सो 1 बिकम्स काय आहे, 1 आय इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता 0 to 1 लिहिणार का पुरव, नाही, इन्फिनिटी टू 0 लिहिणार. इन्फिनिटी टू 0 आणि एक्स रेज टू 4 आहे. तर एक्स ची व्हॅल्यू काय आहे, एक्स ची व्हॅल्यू आहे ई रेज टू मायनस टी. म्हणून मी ते ब्रॅकेटमध्ये लिहितो ई रेज टू मायनस टी आणि मग त्याची पॉवर काय आहे 4. आणि लॉग एक्सच्या ऐवजी काय ठेवायला सांगितलं, लॉग एक्सच्या ऐवजी ठेवायचं मायनस टी. सो मायनस टी ठेवायचं आहे. आणि डीएक्सच्या ऐवजी काय ठेवायचं ते बघूया. डीएक्सच्या ऐवजी ठेवायचं आहे मायनस ई रेज टू मायनस टी dt. प्रॉपर क्लब करूया. त्याच्यामध्ये जे काही कॉन्स्टंट असतील त्यांना बाहेर, कॉन्स्टंट कोणीच नाही. मग काय करायला लागेल, इन्फिनिटी टू 0 आहे ना कॉन्स्टंट, हे मायनस साइन आहे की नाही, बरोबर. याची एकच मिनिट, ई रेज टू मायनस 40 बरोबर, मायनस टी. पण ह्या ठिकाणी लॉग एक्स ची पॉवर किती आहे, 4 आहे. म्हणजे इथे काय लिहावं लागेल, 4 लिहावं लागेल. मग याची पॉवर इवन आहे. आता निगेटिव्ह जरी आतमध्ये असलं तर त्याची पॉवर जेव्हा इवन होते तेव्हा त्याचं मायनस साइन निघून जाणार, पॉझिटिव्ह होणार. मग इथे मात्र मायनस साइन राहणार. मग हे मायनस साइन बाहेर लिहितो, इथलं मायनस साइन बाहेर लिहिलं, हे पॉझिटिव्ह होऊन गेलं, लक्षात घ्या. सो काय येणार आहे आपल्याकडे, ई रेज टू मायनस सांगा बरं 4, इथं टी आणि त्याची पॉवर परत 4 आहे म्हणजे 4t येणार. काय येणार इथे, मायनस 4t. त्याच्यानंतर हा इकडे लिहूयात आपण, मायनस साइन ऑलरेडी लिहिलं बरं का, ई रेज टू टी. पण काय साइन याचं मायनस, म्हणजे इथं काय लिहावं लागेल, मायनस, फाईन, मायनस टी. आणि इथे मात्र आता पॉझिटिव्ह होणारे हा पॉझिटिव्ह टी रेज टू 4 dt. दिस इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी रेज टू 0. याचं माहिती आपल्याला ई बेस एकदाच लिहायचा, यांची ऍडिशन होणार. ऍडिशन म्हणजे सेम साइन आहे तर ऍडिशन होणार. सो मायनस 4t मायनस टी म्हणजे काय ना, मायनस 5t इंटू टी रेज टू 4 dt. ओके. आता लगेच उड्या मारू नका की सर मिळालं आपल्याला गॅमा फंक्शन मिळालं. नाही बाळांनो, ऍक्च्युअली गॅमा फंक्शन मध्ये काय असतात, लिमिट 0 to इन्फिनिटी असतात. इथं मात्र काय, इन्फिनिटी टू 0. मग तो एक रूल माहिती आहे आपल्या सगळ्यांना. ओके, 11 पासून करतो आपण कुठला, बट इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू, हे जर रिव्हर्स करायचं असेल तर मायनस साइन लागतं, बरोबर ना.
सो बी टू ए असं होणार. मग आपल्याला हेच जर रिव्हर्स करायचं असेल इंटिग्रेशनचे लिमिट्स तर काय होणार, मायनस साईन लागणार. आणि म्हणून तुमच्याकडे पहिलं जे आहे मायनस साईन ऑलरेडी आहे आणि हे इंटिग्रेशनचे लिमिट्स मी रिव्हर्स करतोय तर काय मिळणार मला, अजून एक मायनस साईन मिळणार आणि ई रेस टू सॉरी लिमिट्स इंटिग्रेशन लिहायचं राहिलं. आता मात्र रिव्हर्स केले म्हणजे काय होणार, 0 टू इन्फिनिटी येणार आणि इथे मात्र ई रेस टू मायनस 5t इंटू टी रेस टू 4 dt असं मिळणार मला. सो दिस इज इक्वल टू मायनस मायनस काय होणार प्लस. सो 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस 5t टी रेस टू 4 dt. आणि मग आता सांगा बरं, डायरेक्ट बिंदास सांगू शकता तुम्ही की हे काय आहे, गॅमा फंक्शन आहे. मग रूल नुसार इथं टी रेस टू एन आहे म्हणजे आपलं आन्सर काय येणार, गॅमा ऑफ 4 + 1 अपॉन ओके अपॉन इथे काय आहे 5, के ची व्हॅल्यू काय 5 म्हणजे 5 रेस टू इथे पण काय 4 + 1 रेस टू काय 4 + 1 म्हणजेच मग याचा आन्सर काय येणार आहे 4 + 1 म्हणजे 5 अपॉन 5 रेस टू 5 म्हणजे आन्सर काय मिळालं मग 5 म्हटल्यावर त्याचं फॅक्टोरियल काय येतात, -1 करतो ना 5 - 1 फॅक्टोरियल. सो 4 फॅक्टोरियल अपॉन 5 रेस टू 5 आणि मग हे तुम्ही व्यवस्थित त्याचं कॅल्क्युलेशन करून घ्या. ठीक आहे, याचं जे काही आन्सर येईल ते फायनली लिहून टाकायचं. म्हणजेच आय इज इक्वल टू काय येणार सांगा, 4 3 जा 12 12 2 जा 24. सो 24 अपॉन 5 रेस टू 5. आता मी काय कॅल्क्युलेटर करत नाही पण तुम्ही 5 रेस टू 5 हे त्याचं आन्सर जे आहे ते अजून थोडंसं व्यवस्थित करून आन्सर लिहून टाका फायनली. अनदर प्रॉब्लेम बेस्ड ऑन टाइप 2 लॉग दिसतो याच्यामध्ये. आता अगोदर जेव्हा मी तुम्हाला प्रॉब्लेम घेतला तर त्याच्यात काय सांगितलं होतं, लॉग एक्स दिसला की -t ही सबस्टिट्यूशन ठेवायची. लक्षात ठेवा, लॉग एक्स असेल फक्त तर -t ही सबस्टिट्यूशन ठेवायची. आता मात्र इथे लॉग 1/x आहे. ओके, सो लॉग 1/x आहे म्हणून आता काय करायला लागेल आपल्याला, फक्त t ही सबस्टिट्यूशन ठेवायची. फरक समजून घ्या. त्याच्या अगोदर हे थोडं मी अजून इलस्ट्रेट करून लिहितो. इथे 0 टू 1 आणि इथे काय आहे x बरोबर. आता इथे लॉग काय आहे, लॉग 1/x असं आहे बरोबर ना. सो त्याचा ब्रॅकेट आणि वर घेतला म्हणजे विषय असा आहे की लॉग हे स्क्वेअर रूट आहे म्हणजे पॉवर किती आहे त्याची 1/2. पण हे मी वर लिहिले, आता वर लिहिलं म्हणजे त्याची पॉवर काय होणार मायनस. बरोबर, समजून घ्या. जर डिनॉमिनेटरला असतं लॉग हे सगळं आहे स्क्वेअर रूट आहे म्हणजे त्याची पॉवर किती आहे 1/2 आहे. आता मी त्याला वर न्यूमरेटरला घेतलं तर त्याची पॉवर किती झाली, आता मायनस झाली. खाली प्लस असती वर मायनस झाली. मग आता काय आहे dx बरोबर. सो हे आहे एक्सप्रेशन किंवा इक्वेशन नंबर 1. आणि आता तुम्हाला मी जसं सांगितलं, काय सांगितलं मी तुम्हाला, सबस्टिट्यूशन वगैरे घ्यायची आहे. ठीक आहे, सो डायरेक्ट लिहूयात पटपट आपण. आता स्टेप नंबर 1 त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन घेत असतो. तर पुट लॉग 1/x इज इक्वल टू काय ठेवायला सांगितलं मी, t ठेवायला सांगितलं. t जर लॉग x असतं तर -t ठेवलं असतं. लक्षात ठेवा. आता ही सबस्टिट्यूशन हे घेतलंय मी, पण तुम्हाला माहिती आहे मला नेहमी कोणाची व्हॅल्यू एक्सपेक्टेड असते, x ची पाहिजे असते बरोबर ना. पण आता इथं जर मी e वगैरे घेतला बेसला तर काय होणार 1/x ची व्हॅल्यू मिळेल. मग ह्या भानगडीत न पडता त्याच्याऐवजी दुसरा ऑप्शन काय आहे, तुम्ही रूल शिकला असाल. कुठला रूल माहितीये, तुम्ही हा रूल शिकला असणार, लॉग ऑफ a/b इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ b/a. म्हणजेच काय, हे तुम्हाला रिव्हर्स करता येतं, फक्त साइन काय लागेल मायनस लागणार आहे. मग ह्या रूलचा उपयोग करायचा आहे. ओके, देअरफॉर हे काय होणार मग, लॉग ऑफ 1/x च्या ऐवजी x/1 होईल. काय होईल x/1. तुम्हाला समजण्यासाठी 1 लिहितो म्हणजे अजून क्लिअर राहील. x/1 इज इक्वल टू, बट होणार काय चेंज सांगा, काय चेंज होणार, साइन जे आहे ते साइन काय लागेल मायनस. बरोबर, हे असं होतं त्याचं उलट करून लिहिलं. मग ह्या रूलनुसार साइन मात्र काय आलं त्याचं मायनस आणि इज इक्वल टू टी. याचाच अर्थ असा झाला लॉग एक्स इज इक्वल टू काय आलं -t. आलं का नाही बरोबर. येस, आपण ही सबस्टिट्यूशन अगोदर पण घेतलेली आहे. आता आपल्याला क्लिअरिटी आली की हा आपण असं असेल लॉग 1/x असेल तर टी काय घ्यायचं, कारण त्याचं कन्वर्जन पुढे जाऊन काय येणार -t मध्ये होणार. मग आता ई वगैरे घ्यायचंय. ठीक आहे, सो ई वगैरे घेतला. आता हे झालं आपल्याला. आता स्टेप नंबर 2 त्याच्यामध्ये काय करायचं, ई घ्यायचंय. ई लॉग एक्स इज इक्वल टू ई रेस टू -t. मग ई आणि लॉग एकमेकांना कट करतील. सो एक्स इज इक्वल टू ई रेस टू -t असं मिळेल मला. सो मला इथे एक्स ची पण व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे, एक्स ची पण व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये
स्टेप नंबर 3 मध्ये मी काय करत असतो, त्याचे लिमिट्स चेंज करत असतो. लिमिट्स चेंज करायचे, त्याच्यासाठीचं टार्गेट काय आहे आपलं, सॉरी आपण पुढच्या स्टेपमध्ये काय करतो, डिफरन्शिएशन घेतो. सो इथे डिफरन्शिएट करायचे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करणार, एक्स. मग एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय ते 1, हे मगाशी केले आपण, त्याच्यामुळे काय अडचण नाही 1. त्याच्यानंतर याची जी काय आहे याची डेरिव्हेटिव्ह काय येते, e रेज टू मायनस टी ॲज इट इज मायनस आहे म्हणून -1 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि मग इथे लिहिणार dt बाय dx म्हणून dx ला इकडे घ्यायचंय. सो dx इज इक्वल टू मायनस e रेज टू मायनस टी dt असं आलंय आपलं आन्सर कोणाचं, dx. या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पुढची स्टेप जी आहे स्टेप नंबर 4, लिमिट्स चेंज करायचे असतात. आपण टी एका बाजूला पाहिजे तर इथे हे घेणार आपण, मगाशी पण हेच घेतलं होतं, आता हे घेऊ नका चुकून, परत कॉम्प्लिकेशन्स होतील. सो इथे काय येणार, टी इज इक्वल टू हे मायनस साइन कुठे देतोय, इकडे देतोय, म्हणजे काय मायनस लॉग एक्स असं येईल. सो पुट एक्स इज इक्वल टू 0. जर 0 पुट केला तर टी ची व्हॅल्यू मला काय मिळणार, मायनस लॉग ऑफ 0, म्हणजे त्याचा अर्थ काय मायनस इन्फिनिटी येतं. लॉग 0 काय मायनस इन्फिनिटी, म्हणजे टी ची व्हॅल्यू काय मिळाली मला, इन्फिनिटी मिळाली. त्याच्यानंतर इथे एक्स इज इक्वल टू किती ठेवायचं, आता 1 ठेवायचं, 1. सो टी इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ 1, तर त्याचा आन्सर लॉग ऑफ 1चं काय येतं, 0 येतं. सो टी काय आला, 0 आला. मगाच्या सारखा प्रॉब्लेम, बिलकुल अगोदर जे केलं सेम तसंच करायचंय. ही फक्त सबस्टिट्यूशन बदलते, बाकी काही चेंज होत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी क्लब करूयात स्टेप नंबर 4 मध्ये, सॉरी स्टेप नंबर 5 मध्ये कन्व्हर्जन म्हणतो त्याला आपण. फाईन, कन्व्हर्जन आय इज इक्वल टू हे 1 जे आहे ते काय कसं होईल बघा, तर ते बनेल लिमिट्स जे आहे ते इन्फिनिटी टू 0, इन्फिनिटी टू 0. आणि मग आता मगाशी सांगितल्याप्रमाणे एक एक नीट टाकायचे व्हॅल्यूज. इथे बघा एक्स ची व्हॅल्यू ठेवायला काय सांगितली, इथे बघा एक्स ची व्हॅल्यू ठेवायला सांगितली e रेज टू मायनस टी, e रेज टू मायनस टी. त्याच्यानंतर लॉग 1 अपॉन एक्स काय ठेवायचे तेवढं सांगा, लॉग 1 अपॉन एक्स काय ठेवायचे, टी ठेवायचे, टी. आणि रेज टू काय त्याची पॉवर -1/2. आणि dx ची व्हॅल्यू काय ठेवायची आहे, मायनस e रेज टू मायनस टी dt. हे व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर काय मिळेल, इन्फिनिटी टू 0. इथं e रेज टू, बरं पहिली गोष्ट मायनस साइन बाहेर लिहितो म्हणजे क्लिअर विषय. e रेज टू मायनस टी, e रेज टू मायनस टी ऍडिशन होणार त्यांची पॉवरची. सो e रेज टू मायनस ट्वाइस टी आलं, काय आलं, e रेज टू मायनस ट्वाइस टी आलं. त्याच्यानंतर t रेज टू मायनस 1/2 आणि dt. अजून एक चेंज करायचं राहिला, हे लगेच गॅमा फंक्शन आहे असं म्हणायचं नाही, कारण विषय काय आहे, इथे तुमच्याकडे लिमिट्स कसे आहेत, इन्फिनिटी टू 0, काय एक्सपेक्टेड असतं 0 टू इन्फिनिटी. मग त्यासाठी आपल्याला जो रूल माहिती आहे तो रूल वापरायचा आहे. काय रूल माहिती आहे आपल्याला, बट ए टू बी इंटिग्रेशन यांचं जर लिमिट चेंज केले तर काय होणार आहे, मायनस साइन लागतं आणि बी टू ए लिहू शकतो आपण. म्हणून आय इज इक्वल टू काय होणार, ऑलरेडी एक मायनस साइन, आता हे सांगितलेलं हे मला चेंज करायचे लिमिट्स म्हणून त्याचं एक मायनस साइन आणि मग लिमिट चेंज होऊन जातील. सो 0 टू इन्फिनिटी येऊन जाईल e रेज टू मायनस ट्वाइस टी इंटू टी रेज टू मायनस 1/2 dt. सो मायनस मायनस प्लस झालं, 0 टू इन्फिनिटी e रेज टू मायनस ट्वाइस टी रेज टू मायनस 1/2 dt इज इक्वल टू. आता हे करेक्ट आहे, काय आहे, हे गॅमा फंक्शन आहे. आणि गॅमा फंक्शन कसं लिहायचं, इथं जी पॉवर आहे n म्हणतो त्याच्यात काय ऍड करायचे, 1 ऍड करायचे असतात, असा रूल आहे, बरोबर ना. आणि खाली इथे k आता आहे, k म्हणजे काय 2 आहे इथे, बरोबर ना. नुसता t असता तर विषय नव्हता, पण इथे 2 आहे. सो त्याची पॉवर सुद्धा काय लिहायची, तीच जी इथे लिहिली ती -1/2 + 1. सॉल्व्ह करूयात. -1 + 1 -1/2 + 1 म्हणजे काय येणार आहे, 1/2 फक्त, बरोबर. आणि इथे सुद्धा काय येणार आहे, याची पॉवर 2 रेज टू 1/2. सो याचं आन्सर जे आहे हे मात्र रूल पार्ट असला पाहिजे आपल्याला. गॅमा ऑफ 1/2 काय येतो, डायरेक्ट रूट पाय. आणि इथे मात्र काय येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 2. 2 रेज टू हाफ म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ 2. सो हे तुमचं फायनल आन्सर मिळालेलं आहे. ठीक आहे. सो दिस इज टाईप 3. ओके. ह्या टाईपवर बेस्ड काही क्वेश्चन्स करायचे. याच्यामध्ये हा जो क्वेश्चन आता लिहिलाय मी, ओके, तुम्ही फक्त नोटीस करायचंय की ए रेज टू एक्स असं आहे का कुठं, म्हणजे बेस जो आहे तो एक कॉन्स्टंट नंबर आहे का, एवढं फक्त ट्रेस करायचंय आणि मग आपल्याला आन्सर कळून जाणार आहे कसं करायचं ते. सोपं आहे बघा हे.
याच्यासाठी तुम्हाला फिक्स सबस्टिट्यूशन वापरायची आहे. स्टेप बाय स्टेप जाऊया. सो इथे तुमच्याकडे a रेस टू x ह्या फॉर्मॅटमध्ये आहे. मग इथे काय करणार तुम्ही 3 रेस टू 4x² आहे ते असू द्यात. पहिल्यांदा मी सांगतोय ती सबस्टिट्यूशन. सो सबस्टिट्यूट 3 इज इक्वल टू e रेस टू m. बरोबर, काय ठेवायचंय 3 इज इक्वल टू e रेस टू m. मग ते जे इंटिग्रेशन आहे ते कसं तयार होईल बघा, 0 टू इन्फिनिटी, m हा एक रँडम आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. सो dx अपॉन 3 च्या ऐवजी काय ठेवायला सांगितलं e रेस टू m, राईट, आणि त्याची पॉवर काय आहे 4x². हे थोडं सिम्प्लिफाय करूयात. काय मिळेल आपल्याला 0 टू इन्फिनिटी dx अपॉन e रेस टू मायनस 4m(x²). बरोबर. सो दिस इज इक्वल टू हे मायनस का घेतलंय आपण, प्लसच आहे ना, ते प्लस आहे. आता हे वर घेतल्यावर मायनस होऊन जाईल त्याचं. 0 टू इन्फिनिटी e रेस टू मायनस 4m(x²) बरोबर dx. आणि मग आता हा जो प्रॉब्लेम आहे हा तुमच्या टाइप 1 मध्ये कन्वर्ट होईल. समजा याला आपण 2 असं म्हणूयात. टाइप 1 मध्ये कसा कन्वर्ट होणार आहे हा बघा. मग इथे प्रॉपर तुमच्या सबस्टिट्यूशन वगैरे ठेवायला लागते. e रेस टू मायनस आहे, कॉन्स्टंट असू द्यात, पण x² नको होता आपल्याला. ऍक्च्युअली काय पाहिजे होतं, फक्त x पाहिजे होता, मग लगेच आन्सर आलं असतं. बट अनफॉर्च्युनेटली आता काय इथे x² आहे. मग तुम्हाला पहिला टाइप आठवतं जिथे x रेस टू n असं होतं आणि मग सबस्टिट्यूशन ठेवायचं. मग इथे आपल्याला काय करायला लागेल, पुट x² इज इक्वल टू t. इथं x² इज इक्वल टू t ठेवायचंय. एकदा काय हे ठेवल्यानंतर आपल्याला विषय असा आहे की सेपरेट x ची व्हॅल्यू काढायची असते, पण इथं गरज पडणार नाही. तरी पण प्रोसिजर फॉलो करा, जी नॉर्मल प्रोसिजर आहे ती फॉलो करा. मग x पाहिजे असेल तर मला काय करायला लागेल, स्क्वेअर रूट घ्यायला लागेल दोन्ही साईडचं. सो x रेस टू t रेस x इज इक्वल टू t रेस टू हाफ. मग याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. जर विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह घेतली तर काय येणार, याची डेरिव्हेटिव्ह x ची डेरिव्हेटिव्ह 1 इज इक्वल टू 1/2 t रेस टू 1/2 रेस टू मायनस 1, t रेस टू 1/2 मायनस 1, आणि मग मल्टिप्लाय करायला लागेल dt बाय dx. म्हणजे त्याचा अर्थ dx इज इक्वल टू 1/2 t रेस टू मायनस 1/2. हे भरपूर वेळा केलेलं आहे आपण dt. खूप साऱ्या प्रॉब्लेम्स मध्ये हेच केलेलं आहे. म्हणजे पॅटर्न जो आहे तो आयडेंटिफाय झाला की प्रॉब्लेम सोपा आहे, हे लक्षात घ्या. पॅटर्न कळायला पाहिजे. सो dx. मग त्याच्यानंतर काय करतो माहिती आहे आपल्याला, पुढे लिमिट्स. बरोबर, लिमिट्स. मग लिमिट साठी काय करायचंय, t एका बाजूला भेटेल असं काहीतरी बघा. t कुठे एका बाजूला भेटते, इथे. सो t इज इक्वल टू x² आहे. पहिल्यांदा याचं लिमिट ठेवूयात आपण. x चं लिमिट 0 ठेवायचे. ते ठेवल्यावर t चं पण काय मिळणार आहे 0, आणि इथे x चं लिमिट आपण इन्फिनिटी ठेवलं तर t चं लिमिट काय मिळणार आहे, इन्फिनिटी, राईट. सो अशा पद्धतीने मग सगळ्या गोष्टी एकत्र कंबाईन केल्यानंतर जे 1 नाही, आता इथे बघा हे याच्यात व्हॅल्यू ठेवायच्यात, गोंधळ करून घेऊ नका. सो इक्वेशन 2 बिकम्स, सेकंड इक्वेशन काय मिळेल आपल्याला ते बघूयात आपण आता. सो i इज इक्वल टू इंटिग्रेशन, नवीन लिमिट सुद्धा काय 0 टू इन्फिनिटीज आहे. त्याच्यानंतर e रेस टू मायनस 4m(x²). त्याच्यातला 4m कॉन्स्टंट आहे, ऍज इट इज राहणार, आणि x² च्या ऐवजी काय ठेवायला सांगितलंय, x² च्या ऐवजी t ठेवायला सांगितलंय. हे लक्षात घ्या. x² च्या ऐवजी काय ठेवायचंय, t ठेवायचं. ह्या दोन जे ज्याला बॉक्स केले ते सगळ्या गोष्टी अपडेट करायच्या. सो t. आणि आता dx ची व्हॅल्यू ठेवायची. कुठे आहे dx ची व्हॅल्यू काय काढली, ही. सो ती काय आहे बघा, 1/2, राईट, आणि t रेस टू मायनस 1/2 dt. फाईन. सो दिस इज इक्वल टू 1/2 कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर लिहिलं आपण. इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी e रेस टू मायनस 4m कॉन्स्टंट आहे, आणि t हा व्हेरिएबल आहे. ओके, आणि इथं t रेस टू काय मायनस 1/2 dt. बरोबर, हे झाले. मग याच्यानंतर मला वाटतं फार काही वेगळं करण्याची गरज नाही. आता डायरेक्ट हे काय आहे, गॅमा फंक्शन आहे, कळालं आपल्याला. सो अकॉर्डिंगली आपण त्याचा आन्सर लिहूयात. सो आपल्याला माहिती आहे काय लिहितो आपण, गॅमा. लक्षात घ्या, गॅमा काय लिहिणार, टी ची जी पॉवर आहे ती. सो ती पॉवर काय मायनस 1/2 प्लस 1 करत असतो, बरोबर ना. हाच फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला का, विसरलाय फॉर्म्युला तुमचा, परत एकदा आठवण करून देतो. इंटिग्रेशन e रेस टू मायनस x रेस टू, म्हणजे आता हा फॉर्म्युला कुठला वापरतो आपण, मायनस kx x रेस टू n dx. याचा आन्सर काय येतं, गॅमा ऑफ n प्लस 1 अपॉन k रेस टू n प्लस 1.
हा आहे फॉर्म्युला जो आपण इथं वापरतोय आता. ठीक आहे, मी प्रत्येक वेळेस सांगेल, तुम्ही फक्त ते प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सो तुम्ही हे वर लिहिलंय गॅमा ऑफ एन प्लस वनच्या भाषेत, म्हणजे इथं -1/2 + 1 लिहिलं. त्याच्यानंतर के, के काय आहे इथं बघा, हे इंटरेस्टिंग आहे. के म्हणजे फक्त 4 आहे का, की फक्त एम आहे का? नाही, कॉन्स्टंट काय टोटल 4m. सो 4m आहे आणि त्याची पॉवर किती असणार आहे, ही जी पॉवर आहे तीच -1/2 + 1. हे महत्वाचं आहे. सो I इज इक्वल टू 1/2. याचा आन्सर काय, -1/2 + 1. आताच्याच प्रॉब्लेम मध्ये केलं होतं. काय येतं, गॅमा ऑफ 1/2 अपॉन, बरोबर. आता हे 1/2 असं लिहूयात बरं का आपण, 1/2 अपॉन 4m रेस टू. याचा सुद्धा काय पॉवर काय येणार, याची सुद्धा पॉवर 1/2 येणार, बरोबर, 1/2 येणार. सो दिस इज इक्वल टू, मग नीट ऑब्झर्व करूयात आपण, गॅमा ऑफ 1/2 पार्ट आहे आपलं. काय असतं गॅमा 1/2, रूट पाय असतं. काय असतं, रूट पाय, बरोबर. आता इथे बघा 4 आहे, म्हणजे हे ऍक्च्युअली येणार कसं 2 आणि स्क्वेअर रूट ऑफ 4m. ओके, 1/2 पॉवर आहे म्हणजे स्क्वेअर रूट. सो दिस इज इक्वल टू, ह्या 4चं स्क्वेअर रूट घेतल्यावर 2 येईल, म्हणजे काय येणार आहे रूट पाय अपॉन, हे जर बाहेर घेतलं आपण 4चं स्क्वेअर रूट घेतलं तर 2 येतं, आणि तो 2 आणि हा 2, काय 2 2 जा 4, आणि मग इथे स्क्वेअर रूट ऑफ m येणार. आता मग झालं काय आन्सर, तर हे फायनल आन्सर नाही, अजून एक स्टेप पुढे जायला लागेल, नाही तर मग 1 मार्क कट होईल आपला. का, कारण हा m आला आणि m ची व्हॅल्यू मला माहित नाही. मग काय करणार मी आता, m ची व्हॅल्यू इकडे कुठं भेटते का बघूयात आपण. इथं बघा 3 इज इक्वल टू e रेस टू m ठेवलंय आपण. काय ठेवलंय, 3 इज इक्वल टू e रेस टू m, बरोबर. मग इथे थोडासा पार्ट आपल्याला करावा लागेल, बट e3 इज इक्वल टू e रेस टू m. मग आपल्याला m व्हॅल्यू पाहिजे असेल तर काय घ्यावं लागेल, लॉग घ्यावा लागेल दोन्ही साईडचा. देअरफॉर लॉग ऑफ 3 इज इक्वल टू लॉग ऑफ e रेस टू m, म्हणजेच काय येणार प्रो, लॉग ऑफ 3 m इकडे पुढे घेतला m लॉग e, बरोबर. सो लॉग e चा आन्सर काय येतं 1 येतं, बरोबर. म्हणजे m इज इक्वल टू काय मिळालं, लॉग ऑफ 3. काय मिळाले, लॉग ऑफ 3 आन्सर मिळाले. कारण काय, तर लॉग ऑफ e चा आन्सर काय असतं 1 असतं. हे माहिती पाहिजे सगळं. ओके, सो देअरफॉर I इज इक्वल टू, आता ती m ची व्हॅल्यू इथं ठेवूयात, स्क्वेअर रूट ऑफ पाय अपॉन 4 स्क्वेअर रूट ऑफ लॉग 3 असं आन्सर येणार आहे. किंवा एखाद्याने डायरेक्ट 4 म्हणजे 1/4 आणि पूर्ण स्क्वेअर रूट ऑफ पाय अपॉन लॉग 3 केलं तरी चालेल, ते पण बरोबर आहे. सो हे आन्सर आपलं फायनल आलेलं आहे. अशा टाईपच्या प्रॉब्लेम्स मध्ये जर सिंपल टाईपचा प्रॉब्लेम आला, इथे एक स्क्वेअर होतं, याच्याऐवजी फक्त एक्स असता तर मग फार कॉम्प्लिकेशन नसतेच. तुम्ही एवढं केलं असतं फक्त, म्हणजे एवढं केलं असतं इथपर्यंत पोहोचला असतात, तर हे वर घेतलं असतं तर डायरेक्ट तुम्हाला काय मिळालं असतं, गॅमा फंक्शनच्या टाईपमध्ये मिळालं असतं आणि त्याचं डायरेक्ट आन्सर करता आलं असतं. शेवटला m ची व्हॅल्यू ठेवायला लागली असते. पण आता याची प्रॅक्टिस करा, ठीक आहे.